होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिशान सिद्दीकी यांना तिकीट मिळणार आहे। सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार गटाच्या वाटेला येणाऱ्या एका जागेसाठी तब्बल 75 मातब्बर चेहरे उत्सुक होते। यात अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं सुद्धा नाव होतं। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिशान सिद्दीकी विधान परिषदेवर जाणार यावर शिक्कामोर्तब झालाय। त्यामुळे नक्की कोण आहेत जिशान सिद्दीकी, त्यांचा राजकीय प्रवास काय राहिलाय आणि त्यांना या 75 जणांमधून राष्ट्रवादीने तिकीट का दिलं हे सगळं जाणून आपण घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिशान सिद्दीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासूनच जिशान सिद्दीकी यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू होती, पण यात काही ज्येष्ठ नेते मंडळींच्या सुद्धा नावाची चर्चा रंगली होती। परंतु त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी 29 एप्रिल रोजी महत्त्वाची बैठक घेतली। या दरम्यान उमेदवारीबद्दल चर्चा झाली आणि अखेर जिशान सिद्दीकींना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। जिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आहेत। राजकीय वारसा त्यांना मिळाल्यामुळे अगदी कमी वयातच त्यांनी आपलं स्थान निर्माण केलंय। 2019च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी दणदणीत विजय मिळवला। तेव्हा जिशान यांनी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडली होती। तेव्हा त्यांचं वय फक्त 27 वर्ष होतं। त्यामुळे जिशान हे त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार म्हणून सुद्धा निवडून आले होते। त्यांच्या याच प्रवासाबद्दल अधिक बोलायचं झालं तर जिशान सिद्दीकी यांना 2019 मध्ये नाट्यमयरित्या आमदारकी मिळाली होती असं बोललं जातं। याचं कारण म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीत अखंड शिवसेनेनं तत्कालीन आमदार तृप्ती प्रकाश सावंत यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून तिकीट नाकारलं होतं। त्यांच्याऐवजी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली होती। त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंतने बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी भरली होती। त्यांना स्वतंत्र लढणाऱ्या भाजपने पाठिंबा दिला होता आणि शिवसेना भाजपच्या वादाचा फटका बसून काँग्रेस उमेदवार जिशान सिद्दीकी यांना पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळालं होतं आणि त्यांना 5000च्या मताधिक्याने विजय मिळवता आला। शिवाय वांद्रे पूर्व हा शिवसेना उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान असलेला मतदारसंघ आहे आणि मातोश्रीच्या अंगणामध्ये शिवसेनेवर पराभवाची नामुष्की ओढवली। वांद्रे पूर्व भागामध्ये मुस्लिम मतदारांची ताकद सुद्धा तितकीच आहे। काँग्रेसच्या पाठीशी हे बळ एकवटल्याने जिशान यांचा विजय अगदी सोपा झाला होता। दरम्यान मुंबईतील अगदी उच्चभ्रू वर्तुळामध्ये वावर असणारे बाबा सिद्दीकी हे तसे राष्ट्रवादीच्या सहकारी राजकारणापासून त्यांची थोडी वेगळी इमेज असणारे ते नेते होते। त्याचबरोबर बॉलिवूडमध्ये असणारा त्यांचा वावर, त्यांच्या पार्ट्यांना अगदी ए लिस्टर सेलिब्रिटींचा सहभाग सुद्धा कायमच असायचा आणि त्यामुळे हे सिद्दीकी कुटुंब जे आहे ते कायमच चर्चेत असायचं। मात्र 12 ऑक्टोबर 2024 साली बाबा सिद्दीकी यांची बिश्नोई टोळीकडून वांद्रे इथे हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पण तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसमधून अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येणारे बाबा सिद्दीकी हे पहिले नेते होते। पण यामागे सुद्धा असं घडलं की बाबा सिद्दीकी यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती। 40 वर्षांहून अधिक काळ त्यांनी काँग्रेस सोबत राहिल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। त्यावेळी जिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची आमदारकी भूषवत होते। अशातच विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 7 विधानसभा आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं चौकशीत समोर आलं। गुप्त मतदानामुळे नाव गुलदस्त्यात असली तरी सुद्धा जिशान सिद्दीकी संशयाच्या भोवऱ्यात होते आणि तेव्हापासूनच जिशान सुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। जिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यावेळी पक्षाने त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक रिंगणामध्ये उतरवलं होतं आणि या चर्चेच्या लढतीमध्ये त्यांना 46,343 मतं मिळाली। परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। पण 2024 मधील विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी जिशान यांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं होतं। त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधलं। पण राष्ट्रवादीकडून लढताना जिशान यांना आमदारकी टिकवता आली नाही। शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व मधून लढले आणि जिशान यांचा 11,000 मतांनी पराभव झाला। परंतु पराभवाचा झटका बसल्यामुळे 1.5 वर्षांपासून त्यांच्या
यांच्याकडे आमदारकी नव्हती आणि आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झिशान सिद्दीकी यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे आभारही मानले. इतकंच काय तर पत्रकारांशी बोलताना आपली दुःख बाजूला सारून जनतेसाठी काम करण्याचा सल्ला सुनेत्रा वहिनींनी दिल्याचं सुद्धा झिशान यांनी म्हटलंय. पण यावरून हे लक्षात येतं की आधीच्या निवडणुकीतील पराभवानंतरही राष्ट्रवादी पक्षाने झिशान सिद्दीकी यांच्यावर विश्वास कायम ठेवलेला आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तिकीट मिळण्यामागे झिशान यांच्या रूपाने मुस्लिम वोट बँक मजबूत करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे अशा चर्चांना सुद्धा उधाण आलंय. आता विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे 2026 रोजी या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात होऊन सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे, तर अजित पवार गटाकडे तितका कोटा असल्याने झिशान सिद्दीकी यांचा विजय निश्चित आहे. मुंबईत अजित पवार गटाच्या वाढीला झिशान सिद्दीकी यांच्या आमदारकीमुळे फायदा होईल का? झिशान सिद्दीकी यांच्या ग्लॅमरच्या वर्तुळात असणाऱ्या वजनाचा एनसीपी गटाला फायदा कसा होईल? तुमचं मत याबद्दलचं नेमकं काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.